मुंबईमधल्या वरळी इथे एका म्युझिक कॉन्सर्टच्या दरम्यान व्यक्तीचा संशयास्पद मृत्यू झाला। त्या मृत्यू प्रकरणाच्या अनुषंगाने एक प्रश्न उपस्थित होतोय की वरळीमध्ये अशा प्रकारच्या म्युझिक कॉन्सर्टला परवानगी मिळालीच कशी। अंमली पदार्थ विरोधी मोहीम प्रभावीपणे राबवावी लागते असं म्हणत अनिल देशमुख यांनी सरकारला सवाल विचारला आहे। जी माहिती आमच्याकडे आली आहे की ताडदेव पोलीस स्टेशननी परवानगी नाकारली याला। जी NSCI डोममध्ये जो म्युझिकल कॉन्सर्ट झाला की संगीताचा कार्यक्रम झाला त्याला परवानगी ताडदेव पोलीस स्टेशननी नाकारल्यानंतर परत त्याला परवानगी कोणाच्या दबावाखाली देण्यात आली। त्याच्यामुळे सरकारने जी आहे त्यांची जी ड्रगच्या विरुद्ध जी मोहीम आहे नो टॉलरन्स फॉर ड्रग ती अतिशय प्रभावीपणे अंमलबजावणी त्याची करावी अशी शासनाला विनंती आहे।